हे बघा, ही जी आख्यायिका जी तयार केलेली आहे की होळकर इंग्रजांना घाबरत होते म्हणून त्यांनी कुत्र्याचं स्मारक उभारा म्हणून निधी दिला, ह्या मताशी जे लिहिलेलं आहे त्या मताला माझा ठाम विरोध आहे की ही अशी कुठली घटना नाही. होळकर इंग्रजांना घाबरत असते तर होळकरांनी बाकीचे पण विषय केले नसते. त्या काळामध्ये शिवाजी महाराजांच्या अनेक स्मारकांना होळकरांनी निधी दिलेला आहे. पुस्तक इंग्रजांच्या देशात जाऊन प्रकाशित केलंय. मग हे केलं असतं का इंग्रजांना घाबरत असते तर? त्यामुळे हा साफ खोटा विषय आहे. कुत्रा हा जो विषय आहे तो इतिहास अभ्यासकांचा विषय आहे. तो इतिहास अभ्यासकांनी दोन्ही बाजूच्या एकत्र बसून सोडवावा. शिवरायांच्या स्मारकाला न्याय मिळावा ही आमची भूमिका आहे. आणि ज्या तुकोजीराव महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसाठी निधी दिला, त्यांचं जे काम होतं, ज्यावेळेला अडचण होती त्या समाधीला फंडिंगची, त्यावेळेला त्यांनी तो निधी उपलब्ध करून दिला. तर त्याची दखल सुद्धा घ्यावी रायगड विकास प्राधिकरणाने. आणि त्यांनी केलेल्या कार्याचा फलक इतर ज्या लोकांनी निधी दिला त्यांचा सुद्धा फलक तिथं रायगडावर लागावा, जेणेकरून ही जी समाजामध्ये तेढ निर्माण झालेली आहे ही कुठेतरी मिटेल हे मला वाटतं. आणि मग ही समिती जो निर्णय घेईल त्याच्याबरोबर आम्ही राहू, ही माझी भूमिका आहे. पहिली गोष्ट अशी आहे की या संदर्भात सगळ्यांची चर्चा करावी लागेल, कारण शेवटी त्याच्याकरता पैसे होळकरांनी दिलेले आहेत, आपल्याला कल्पना आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात समाजाचा रोष देखील आहे की असं कसं तुम्ही डायरेक्ट काढून टाकणार. इतके वर्ष झाले आहेत त्या ठिकाणी जे काही तो वाघ्याचा पुतळा समाधी जे काय म्हणाल ते आहे. त्यामुळे याच्यात सगळ्यांची चर्चा करून वाद न करता मार्ग निघू शकतो.